परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अगर नवीन असाल तर त्वरित लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दिलेलं आहे सुद्धा ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस आपली नोटिफिकेशन ही मिळत राहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता बीकॉम फर्स्ट सेमला आपण बघत आहे एनईपी फायनान्शियल अकाउंट फायनल अकाउंट बघत आहे। आता सध्या कोणता अकाउंट बघत आहे? फायनल अकाउंट। सगळ्यात शेवटचा तुम्हाला जो क्वेश्चन अंक 4 आहे, कोणता आहे? क्वेश्चन अंक 4। पेपर हा 30 मार्काचा असतो, त्याच्यामुळे क्वेश्चन एक कमी झालेला आहे, 5वा, म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन अंक 4 वर दिलेला आहे आता फायनल अकाउंट। म्हणजे येणार आहे ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस किंवा बॅलन्स शीट, आणि हे तिन्ही तुम्हाला शेवटी येणार आहेत। त्यामुळे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, खूप छोटे छोटे येणार आहेत। तर प्रिपेअर ट्रेड अकाउंट विचारलं त्यांनी, कोणता अकाउंट विचारला आपला? ट्रेड अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2016 इन द बुक्स ऑफ गंगाधर। कोण? गंगाधर या कंपनीचा आहे किंवा या व्यक्तीचा आहे। तर आपल्याला ट्रेड अकाउंट तयार करायचं। ट्रेड अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्यवसायाचे जे आपण परचेस करतो, माल सेल करतो आणि त्यासाठी लागणारे जे एक्सपेन्सेस येतात ते संपूर्ण दिलेले असतात। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया इथं इन द बुक्स ऑफ, इन द बुक्स ऑफ आहे की नाही? हा कोण आहे? गंगाधर आहे, गा ध र, आणि खाली लिहायचं सेंटरला ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2016 हे जे दिलेलं असेल हे बघा आता। आणि आता त्याची करायची आपल्याला आखणी। आणि विद्यार्थी मित्रांनो, आखणी करताना एकदम चांगल्या पद्धतीने करायची। सेंटरला एक लाईन आखायची, त्याच्याच बाजूला एक अमाऊंटचा कॉलम दाखवायचा, त्या बाजूला पुन्हा एक अमाऊंटचा कॉलम दाखवायचा। हा मायनस प्लस करण्यासाठी असतो, त्यामुळे तो त्या बाजूला दाखवायचा। ओके मित्रांनो, बघा आता, आणि एक लाईन दाखवायची। तर बघा या पद्धतीमध्ये यामध्ये डेटचा कॉलम वगैरे नसतो मित्रांनो। पर्टिक्युलर हे डेबिट लिहायचं, आणि अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट ओके। आणि इथं क्रेडिट दाखवायचं। काय दाखवायचं? क्रेडिट। मित्रांनो बघा आता, तर सगळ्यात सुरुवातीला आता आपल्याला ओपनिंग स्टॉक म्हणून दिलेला आहे। बघा आता ओपनिंग स्टॉक हा डेबिट बाजूला लिहित असतात, टू ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक 10,430। परचेस ओपनिंग स्टॉक सुरुवातीचा असतो, हा नेहमीकरता डेबिटला येणार। कुठे येणार मित्रांनो? डेबिट बाजूला। लक्षात ठेवायचं, ओपनिंग स्टॉक डेबिट मध्ये, ओपनिंग स्टॉक डेबिट मध्ये। परचेस मधून परचेस रिटर्न काय करतात? मायनस। अरे परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करायचं। परचेस मधून नेहमीकरता परचेस रिटर्न मायनस। जी वस्तू तुम्ही परचेस करता, समजा तुम्ही एखादा मोबाईल परचेस केला आणि तो कधी खराब निघाला, तर त्याला काय करता तुम्ही? तो रिटर्न, तो तुम्ही पैसे वापस घेऊन येता, आहे की नाही? हा, तर त्यालाच आपण व्यवसायामध्ये कोणत्याही वस्तू अगर तुटफूट झाल्या असेल किंवा काही झालेलं असेल, तेव्हा खराब निघाले असतील, तर ते वापस करता तुम्ही ते। त्याच्यामुळे तो काय करत असतो? परचेस। इथे लिहायचा परचेस। परचेस किती आहे बेटा? 15,225। त्यामधून परचेस रिटर्न मायनस आय दिलेलं, टू परचेस रिटर्न, हा परचेस रिटर्न 520। बघा परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस। तर बघा आता हे 5, ओके। 2 मधून 2 गेले 0, आता 2 मधून 5 नाही जात, त्याच्यामुळे इथं कॅरी द्यायचा, म्हणजे एक द्यायला 12 झाले, म्हणजे 12। 12 मधून 5 मायनस करायचे। अगर तुम्हाला नसते येत तर सोपी पद्धत, ते तुम्ही अळमधडम एकडून टी असे काहीतरी करत असतात विद्यार्थी, पण तुम्ही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना शिकवतो आणि सांगतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना येऊन राहिलेले आहे। हे जे तुम्हाला बोटावरती हे जे कांडे दिलेले असतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, म्हणजे एका बोटावरती 3 आहे, म्हणजे तुमचे त्याला 15 कांडे म्हणतो आपण त्याला। तर 12 मधून 5 मायनस करायचे। 12 मधून किती मायनस करायचे तुम्हाला?
5. मग 5च्या पुढे मोजायचं आहे तुम्हाला. 6 7 8 9 10 11 12. 11 आणि 12 म्हणजे किती राहिले? 7 राहिले. 6 7 8 9 10 11 12. म्हणजे बघा हे 3 आहे, 3 6 आणि 1 7. म्हणजे इथं राहतात 7. किती राहतात? 7. हा कॅरी पुन्हा खाली उतरतो. 5 मधून 1 गेला, 4 राहिले आणि हा 1 जसेचा तसा. अलग लक्षात मित्रांनो. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस केला आता आपण. बघा त्यानंतर दिलेला आपल्याला कॅरेज इनवर्ड. काय दिलेला बेटा? कॅरेज इनवर्ड. हा सुद्धा काय राहतो? तुमचा खर्च राहतो, म्हणजे गाडी भाड्याचा खर्च राहतो. कॅरेज इन वर्ड है ना. कॅरेज इनवर्ड 1470. 1470. वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस म्हणजे मजुरी. डेबिट बाजूला लिहितात ती. 2 वेजेस. वेजेस. वेजेस किती आहे? 5958. 5958. आता 2 ऑक्टर आहे. ऑक्टर आहे की नाही? हा हे ऑक्टर आहे. ओके. ऑक्टर आहे किती आहे? ऑक्टर आहे 2122. ऑक्टरा म्हणजे जकात नाका. मी सांगितलेलं आहे तुम्हाला. ऑक्टरा म्हणजे जकात नाका. जो रोल आणि येत असतो आपण आणि तो जकात नाका फाळत असतो त्याला ऑक्टरा असं म्हणत असतात. ऑक्टरा हा डेबिट बाजूलाच आहे ना. ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. ऑक्टरा ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. ऑक्टरा ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. वेजेस ट्रेड अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्यानंतर आता बघा ऑक्टर झाला, परचेस रिटर्न झालं, सेल. इथं लिहायचा आहे बाय सेल्स. काय लिहायचा बेटा? हे बघा बाय सेल्स. हा सेल क्रेडिट बाजूला. सेल म्हणजे विक्री म्हणजे जमा. क्रेडिट बाजूला लिहायचा. कुठे लिहायचा? क्रेडिटला. मग सेल रिटर्न आहे का बघायचं. हे दिलेलं आहे तर सेल रिटर्न. काय दिलेला बेटा? सेल रिटर्न. बाय सेल्स. सेल्स काय दिलेलं आपल्याला? रिटर्न्स आहे की नाही. सेल. सेल किती आहे? 36,305. मग त्यानंतर सेल्स रिटर्न आहे 300. सेल्स रिटर्न किती आहे? 300. ओके. हा हे मायनस करतात. काय करत असतात? मायनस. काय करतात बेटा? मायनस. मग आता हे मायनस करू आता आपण. 5 0 3 मधून 3 गेला 0 6 आणि 3. लक्षात. हा मग आता हा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग काय आहे? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला लिहितात. क्लोजिंग स्टॉक कुठे लिहित असतात? क्रेडिटला. मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी उरलेल्या गुड्स. मग त्या दुसऱ्या दिवशी आपण यूज करतो म्हणजे विक्री करतो त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काय होते? इन्कम होते. 10,900. 10,900. आता काय करायचं? कोणती बाजू मोठी येते? म्हणजे क्रेडिट लार्ज येणार की डेबिट येणार? बघा 14 आहे, 10 आहे. इथं 36 10 आहे म्हणजे ही 30 मोठी येणार, लार्ज येणार आहे. हा तर आता आपण काय करणार आहोत? ही ओके. हा इथं मोठी बघा हे 5 0 9 6 4. ओके. यांची केली आपण ऍडिशनल. 30 10 40 40 6,950 46,905. सॉरी 5 रुपये. आता यांची ऍडिशनल करायची, ती मायनस करायची. ही मोठी आली लाट 46,905. हा 10,430 14,705 147,598 2122. हा यांची ऍडिशनल. 8 आणि 2 10 10 5 15 5. 8 आणि 2 10 10 5 15 5. हा चला 1 आहे की नाही. 7 आणि 3 10 7 आणि 3 10 5 15 15 आणि 16 17 18 18 8. हा चला 1 आहे की नाही. हा 9 आणि 1 10 10 आणि 4 14 आणि 5 15 15 आणि 15 16 17 18 19 19 आणि 7 किती होता? 26 26 6. ऍक्च्युअली 2. 5 आणि 4 9 आणि 1 10 10 आणि 4 14 14 4. हा चला 1 म्हणजे 34,685 34,000. हा आता त्याच्यामधून ही मायनस करायची. काय करायची ती? मायनस. म्हणजे 46,905 मायनस 34,685. 5 मधून 5 गेले 10 0 आले. 0तून 8 ने जात म्हणून इथं कॅरी दिला. 10तून 8 गेले 2 राहिले, हाचा वापस दिला आहे की नाही. 10तून 8 गेले 2 राहिले, हाचा वापस दिला. 9 मधून 7 गेले, किती राहतात? 2च राहतात. 9 मधून 7 गेले, किती राहतात? 2 राहतात. म्हणजे 8 आणि 9. 6 मधून 4 गेले 2 राहिले. हा 4तून 3 गेले 1 राहिला म्हणजे 12,220 रुपये. बरोबर आहे ना. 5 5 10तून 8 गेले 2 राहिले, हाचा वापस दिला. 9तून 7 गेले 7 गेले
2 राहिले, 6तून 4 गेले 2 राहतात, 5 6, 4तून 3 गेले 1 राहिला. म्हणजेच इथं दाखवायचं मग या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस झाली, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली, ही मोठी आली आणि ही काय आली छोटी. परंतु हे जी मोठी येते हे दोन्ही बाजूला लिहायची, एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो. 2 ग्रॉस प्रॉफिट. हा किती, सॉरी इथं 12,220. ओके, आलं लक्षात मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करा. आणि तुम्ही जेवढे लाईक करसान तेवढा मला असं वाटेल की माझ्या विद्यार्थी मित्रांना मला व्हिडिओ आवडत आहे. स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या बेटा, काहीच हरकत नाही. काढला मित्रांनो स्क्रीनशॉट. एडी अकाउंट चालू आहे आपलं, फायनल अकाउंट म्हणजे कच्चा मुख्य 4, हे लक्षात ठेवायचं. ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.